नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या बघा परीक्षेसाठी हे प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नवेगाव बघा हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेने पसरलेल्या आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या दिशेने पसरलेल्या पर्वतरांगा आहेत? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? उत्तर ते बघा दक्षिण दिशेमध्ये या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांगा पसरलेल्या आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. गांधी आयर्वियन करार, गांधी आयर्वियन हा करार विचारलाय कोणत्या वर्षी झालेला करार आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1931 बघा या वर्षी गांधी आयर्वियन हा करार झाला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय. पाल्कची समुद्रधुनी, पाल्कची समुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? पाल्कची बघा समुद्रधुनी भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पाल्कची समुद्रधुनी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारले. भारतामधील बघा सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? बघा सर्वांनी सांगायचे. हा पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. तर चिल्का विद्यार्थी मित्रांनो, भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? चिल्का आहे. तर चिल्का हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये असेल? चिल्का बघा हे भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर ओरिसा राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलंय. भारताच्या हरित क्रांती जनक खालीलपैकी कोण आहेत? भारताच्या हरित क्रांती जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? डॉक्टर M.S. स्वामीनाथन बघा यांना भारताच्या हरित क्रांती जनक असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलंय. पृथ्वी आपल्या अक्षावर, पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? पृथ्वी आपल्या अक्षावर पहा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय. उष्ण व थंड, उष्ण व थंड बघा सागरी प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी काय निर्माण होते? बघा सर्वांनी सांगायचे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. उष्ण आणि थंड बघा सागरी प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात बघा त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा तवांग हे विचारले. तवांग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तवांग बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. तवांग बघा हे ठिकाण अरुणाचल प्रदेश राज्यामधल्या ठिकाणी ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा. राजस्थान या राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? राजस्थान या राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? बघा सर्वांनी सांगायचं. रावत भाटा बघा राजस्थान या राज्यामधल्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी, सामाजिक शास्त्र, विज्ञान बघा सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला. पॅसिफिक महासागराने, पॅसिफिक या महासागराने पृथ्वीचा बघा किती टक्के या ठिकाणी भाग हा व्यापलेला आहे? बघा सर्वांनी सांगायचे. पॅसिफिक महासागर बघा जगामधला सर्वात मोठा महासागर आहे. या महासागराने पृथ्वीवरचा किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? पॅसिफिक या महासागराने 33% भाग या ठिकाणी व्यापलेला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे. जंगल मृदा,
जंगलामधले बघा जी काही मृदा असते ती कोणत्या रंगाची मृदा असते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये पडू शकतो. जंगल मृदा विचारली कोणत्या रंगाची असते? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे. जंगल मृदा बघा प्रामुख्याने गडद तपकिरी रंगाची या ठिकाणी मृदा असते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता खालीलपैकी कोणाला मानतात? फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता खालीलपैकी कोणास मानले जाते? बघायचं योग्य उत्तर केलं पाहिजे. फ्रेंच राज्यक्रांतीचे बघा उद्गाता रुसो यांना मानतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विजयनगरचा पहिला राजा खालीलपैकी कोण होता? विजयनगरचा पहिला राजा खालीलपैकी कोण होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे. विजयनगरचा पहिला राजा म्हणजे हरिहर विजयनगरचा पहिला राजा होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी करायचं आहे आणि सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज पहा नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने अनेक संस्थाने खालसा केली होती? कोणत्या गव्हर्नर जनरलने बघा अनेक संस्थाने खालसा केली होती? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने अनेक संस्थाने खालसा केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, इजिप्त बघा देश आहे. इजिप्त या देशाच्या पूर्वेला कोणता महासागर आहे? बघा सर्वांनी सांगायचे, याचे योग्य उत्तर काय असेल? इजिप्त या देशाच्या बघा पूर्वेला तांबडा समुद्र आहे. पहा ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी काय विचारलाय, भारतीय राज्यघटनेमध्ये शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये पहा शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार बघा कलम 29 ते 30 मध्ये या ठिकाणी शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार देण्यात आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार आहे. कलम 14 ते 18 समानतेचा अधिकार आहे. कलम 19 ते 22 मध्ये बघा या ठिकाणी कोणता आहे? स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कलम 25 ते 28 मध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. बघा सर्वांनी महत्त्वपूर्ण कलमे पाठ करून ठेवायचे आहेत, परीक्षेवर या ठिकाणी प्रश्न असतो. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारलाय, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची त्यांनी स्थापना कुठे केली होती? बघा आता आझाद हिंद सरकार यांची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस यांनी केली. कुठे केली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना त्यांनी सिंगापूर या ठिकाणी केली होती. पहा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी भारताचा नेपोलियन म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? भारताचा नेपोलियन म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे समुद्रगुप्त यांना पहा भारताचा नेपोलियन म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, शरावती हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बघायचं योग्य उत्तर केले पाहिजे. शरावती हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कर्नाटक या राज्यामधला महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. शरावती कोठा आहे? कर्नाटक या राज्यामधला प्रकल्प, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी बघा काय विचारलं, जिल्हा परिषद. बघा सर्वांना माहिती आहे जिल्हा परिषद म्हणजे विचारले समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती कोणती असते? जिल्हा परिषदेच्या बघा एकूण समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती कोणती असते? बघा स्थायी समिती बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची समिती असते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क पहा विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंड राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बांगलादेश विचारलाय खालीलपैकी कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला होता? बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला होता? सर्वांनी सांगायचे सन 1971 बघा या वर्षी बांगलादेश या ठिकाणी स्वतंत्र देश म्हणून वेगळा अस्तित्वात आला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणते शब्द बघा राष्ट्रचिन्हामध्ये वापरलेले आहेत? राष्ट्रीय बघा आपलं जे काही राष्ट्रीय चिन्ह आहे त्यामध्ये कोणते शब्द वापरलेले आहेत? बघा सोपा प्रश्न आहे, सर्वांनी सांगायचे. आपले बघा राष्ट्रीय चिन्हामध्ये आपण या ठिकाणी सत्यमेव जयते या ठिकाणी हे शब्द वापरलेले आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामधले प्रसिद्ध धबधबे आणि राज्य आहे त्यांची या ठिकाणी चुकीची जोडी ओळखा. राज्य आणि धबधबा चुकीची जोडी ओळखा.
बघा सर्वांनी या ठिकाणी योग्य उत्तर येतो का? बघा दूधसागर हा धबधबा गोवा राज्यामध्ये आहे, बरोबर आहे. चित्रकूट बघा हा धबधबा छत्तीसगड राज्यामध्ये, बघा चित्रकूट हा धबधबा इंद्रावती नदीवर असून तो छत्तीसगड राज्यामध्ये, बरोबर आहे. पुनासा धबधबा राजस्थान राज्यामध्ये आहे. शिवसमुद्रम हा धबधबा तामिळनाडू राज्यामध्ये आहे का? नाही. शिवसमुद्रम बघा हा धबधबा कर्नाटक या राज्यामध्ये धबधबा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते? कोणती एक नदी आहे महाराष्ट्राला पहा उत्तर भारतापासून वेगळी करणारी नदी कोणती असेल? बघा सर्वांनी सांगायचे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एक यायला पाहिजे. नर्मदा ही नदी भारताला बघा महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळी करते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुंबई विद्यापीठ बघा सर्वांना माहीत आहे सन 1857 या वर्षी पहा मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जगामध्ये सर्वात मोठ्या नदीचं नाव कोणतं आहे? जगामधली सर्वात मोठी नदी कोणती असेल? ॲमेझॉन. बघा जगामधली सर्वात मोठी नदी कोणती? अमेझॉन नदी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. जगामधली सर्वात मोठी नदी कोणती? नाईल. जगामधली सर्वात मोठी या ठिकाणी नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आले का? गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम बघा सिरोंचा परिसर गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा संगम होत असतो. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलं आहे? चौरी चौरा येथील बघा हिंसाचाराची घटना कोणत्या वर्षी घडली होती? चौरी चौरा बघा ही घटना उत्तर प्रदेश राज्यामध्ये घडली होती. चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना पहा विद्यार्थी मित्रांनो सन 1922 या वर्षी सन 1922 या वर्षी या ठिकाणी ही घटना घडली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चांदोली हे धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण बघा सर्वांना माहिती आहे का? चांदोली हे धरण वारणा नदीवर आहे बघा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. नावा शेव्वा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचे नावा शेव्वा हे अत्याधुनिक बंदर रायगड जिल्ह्यामध्ये येते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शेतीची अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेलं किर्लोस्कर वाडी बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? किर्लोस्कर वाडी हे ठिकाण सांगली जिल्ह्यामध्ये येते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? बघा सर्वांनी सांगायचे भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार हे कायदेमंडळ म्हणजेच या ठिकाणी संसदेला भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चीनने भारतावर कोणत्या वर्षी हल्ला केला होता? चीन या देशाने भारतावर कोणत्या वर्षी हल्ला केला होता? बघा सन 1962 बघा या वर्षी चीनने भारतावर हल्ला केला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हवेमध्ये विचारले कोणत्या वायूचं प्रमाण सर्वाधिक असते? बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे हा. हवेमध्ये बघा सर्वाधिक बघा नायट्रोजनचं प्रमाण असते 78% या ठिकाणी नायट्रोजनचे प्रमाण असते. म्हणजे वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाण हे नायट्रोजन या वायूचे असते. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी, ग्रीन पीस ही संघटना कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करते? ग्रीन पीस संघटना बघा सर्वांनी सांगायचे ग्रीन पीस बघा मानवी हक्क, दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरण, वृद्धाचे कल्याण. ग्रीन पीस बघा ही संघटना प्रामुख्याने पर्यावरण या क्षेत्रामध्ये काम करते. पर्यावरण. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. चिखलदरा हे खालीलपैकी कोणत्या भागामध्ये? चिखलदरा बघा अमरावती जिल्ह्यामध्ये असून ते विदर्भामध्ये येते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मराठी व्याकरणचा बघा प्रश्न आहे हा. अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? अतिवृष्टी, अनावृष्टी. ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. बापाने मुलीला शाळेत घातले यामध्ये बघा ला या ठिकाणी प्रत्यय आलाय. ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? बापाने मुलीला शाळेत घातले, ला. सला नाते बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? सला नाते या ठिकाणी बघा चतुर्थी विभक्ती यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा गळ घालणे म्हणजे काय? गळ घालण्याचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? गळ घालणे म्हणजे एखाद्याला फार आग्रह करणे. गळ घालणे म्हणजे काय? आग्रह करणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. माझे गाव मला फार आवडते यामध्ये बघा अधोरेखित शब्दाचं या ठिकाणी लिंग आपल्याला ओळखायचं आहे. माझे गाव या शब्दाचं लिंग कोणतं असेल? बघा कोणतं असेल? नपुसक लिंग. कोणतं यायला पाहिजे? गावमध्ये नपुसक लिंग यायला पाहिजे ना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. हा, ही, हे
बघा हा, ही, हे, तो, ती, ते ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? बघा सर्वनामाचे प्रकार असतात. बघा कोणता असेल? हा, ही, हे म्हणजे दर्शक यायला पाहिजे ना. हा बघा दर्शक सर्वनाम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. सुतोवाच करणे. सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार या ठिकाणी निवडा. सुतोवाच करणे म्हणजे काय? सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. सुरुवात करणे म्हणजे ओनामा करणे. म्हणजे या ठिकाणी एकाच अर्थाचे आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी समानार्थी वाक्प्रचार आहे. विषय क्रमांक पुढचा. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बघा कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती आहे? NIA आहे का? नाही. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी रॉ यायला पाहिजे. RAW रॉ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पंडित शिवकुमार शर्मा. पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित शिवकुमार शर्मा कोणते वाद्य वाजवत होते? पंडित शिवकुमार शर्मा बघा हे संतूर वादक होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मांजरा ही नदी पहा विद्यार्थी मित्रांनो गोदावरी नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणतं असेल? बघा ब्लू मॉर्गॉन हे महाराष्ट्राचे या ठिकाणी राज्य फुलपाखरू आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो. महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रतिरोध या प्रकारचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पडत असतो. विषुववृत्तीय बघा प्रदेशामध्ये आरोह या प्रकारचा पाऊस हा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये बघा आरोह या प्रकारचा पाऊस हा पडत असतो. बघा आपण हा मागील बघा याच्यामध्ये व्हिडिओमध्ये प्रश्न घेतला होता. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आरोह पडतो, महाराष्ट्रामध्ये प्रतिरोध. विषय क्रमांक पुढचा. वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती कोणती आहे? आता वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती कोणती असेल? बघा जोजोबा बघा ही वनस्पती काय आहे? वाळवंटीकरण या ठिकाणी रोखणारी वनस्पती आहे. बघा खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखले? कांगारूचे खंड. सोपा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलिया या खंडाला बघा कांगारूचे खंड असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा टच स्क्रीन हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे? टच स्क्रीन. बघा टच स्क्रीन बघा इनपुट आउटपुट दोन्ही प्रकारचा आहे. ऑप्शन क्रमांक 3. बघा प्रश्न क्रमांक पुढचा. भूछत्र आणि पेनिसिलियम हे खालीलपैकी काय आहेत? भूछत्र आणि पेनिसिलियम हे काय आहेत? आदिजीव, शैवाल, कवक, जीवाणू. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? भूछत्र आणि बघा पेनिसिलियम बघा हे कवक. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. किबुथू बघा हे एक ठिकाण आहे. हे खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. सर्वांनी सांगायचे किबुथू हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? तर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये. बघा तवांग आपण बघा प्रश्न घेतला होता आजच. तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. किबुथू हे ठिकाण कुठं आहे? अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा. गंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? गंगा ही नदी कोणत्या राज्यामधून वाहते? उत्तराखंडमधून वाहते पहा. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल वरीलपैकी बघा सर्व राज्यामधून गंगा ही नदी वाहत असते. विषय क्रमांक पुढचा. मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो? मद्यपानामुळे कशाचा अभाव निर्माण होतो? मद्यपानामुळे बघा या ठिकाणी नायसिनचा अभाव निर्माण होतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. पित्तरस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतो? पित्तरस बघा पित्तरस बघा प्रामुख्याने यकृतामध्ये तयार होतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या पिकाशी चंपारण्य सत्याग्रह. बघा महात्मा गांधी यांनी बघा सर्वात पहिल्यांदा कोणता सत्याग्रह केला होता? चंपारण्य सत्याग्रह. सन 1917 मध्ये बघा चंपारण्य हा सत्याग्रह झाला होता. तर चंपारण्य हा सत्याग्रह चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? नीळ पीक. बघा नीळ या ठिकाणी पीक होतं. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामधून लोकसभेवर एकूण किती खासदार निवडतात? महाराष्ट्रामधून लोकसभेवर विचारले. लोकसभेवर या ठिकाणी 48. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये भात संशोधन केंद्र पहा कर्जत या ठिकाणी. बघा कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण ज्योतिर्लिंगे बघा 5 आहेत. विषय क्रमांक पुढचा. उमरान व मेहरून जातीच्या बोरांसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? बघा हे बोरे कुठे आहेत? मेहरून बोरे जळगाव जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय होतं, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्रे कोठे चालवली? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. उषा मेहता यांनी पहा भूमिगत राहून त्यांनी मुंबई बघा या ठिकाणी आकाशवाणी केंद्र चालवली, मुंबई या ठिकाणी राहून. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. केक आणि पाव. केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? केक आणि पाव. केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो? या ठिकाणी बघा सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, देशामध्ये सन 1953 मागासवर्गीयांसाठीचा पहिला आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. देशामधला पहिला मागासवर्गीयांसाठीचा आयोग सन 1953 बघा काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली बघा नेमण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे? देशामध्ये सर्वाधिक रेशीमचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा सर्वांनी सांगायचे. देशामध्ये बघा सर्वाधिक रेशीमचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये? कर्नाटक राज्यामध्ये सर्वाधिक रेशीमचं उत्पादन हे होत असते. तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तोरणमाळचे पठार बघा सर्वांनी सांगायचे. तोरणमाळचे पठार नंदुरबार जिल्ह्यामधले पठार आहेत. कांझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? कांझीरंगा बघा आसाम राज्यामध्ये आहे. कांझीरंगा एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. मागील बघा परीक्षेमध्ये प्रश्न होता, कांझीरंगा हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. आसाम राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्ट्रेप्टोमायसिन. स्ट्रेप्टोमायसिन हे नावाचं औषध कोणत्या रोगासाठी प्रभावी आहे? स्ट्रेप्टोमायसिन बघा हे क्षयरोगावर या ठिकाणी प्रभावी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्रदान केले जातात? भारतरत्न आणि पद्म पुरस्कार कोणत्या कलमानुसार बघा प्रदान केले जातात? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कलम 18 नुसार बघा या ठिकाणी हे पुरस्कार प्रदान केले जातात. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक हवामान दिन आपल्याकडे कोणत्या दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि बघा सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण या ठिकाणी 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. संपूर्ण बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्वांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.